15 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपणार. रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थ संतप्त. ग्रामपंचायतीवर मोर्चा. उपसरपंचांच्या हस्तक्षेपानंतर कामाला हिरवा कंदील. मंडळी नमस्कार. आपण पाहत आहात माण महाराष्ट्राचा न्यूज. माण तालुक्यातील विरळी गावातील चिलारवाडी ते पाटील वस्ती या रस्त्याच्या कामावरून मोठा वाद निर्माण झालाय. गेल्या 15 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याचे काम सुरू झाले होते. मात्र स्वतः सरपंचांनी हे पवित्र काम थांबविण्यात आल्याचा आरोप होत असून संतप्त महिला व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्याचं काय चाललंय प्रकरण? काय ती आडवी पडते कोण आडवं पडले? काय तो संबंध बर 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 काय संबंध काय संबंध? रस्ता काय कारण काय म्हणून आडवी पडले? खादीला गावा असे रस्ता झालेला चांगला आहे का कसं आहे? चांगला आहे. समजा गोरगरिबाच्या उपयोग आहे. समजा शेत असतो समजायला जाणं कधीतरी येतच जाणं. आम्हाला वाट नाही आहे. वाटाचं काम चालू आहे. ते आता अडवले. कशाबद्दल अडवले झाडं तर कुणाचंच काय नाही. तिथं आमच्यातूनच आलं आहे पुढं सगळं. आणि गायरानातून आहे. आमच्या आधीचे आम्ही पुढं आहे तिथूनच आलेलं आहे. कुणाची काही नुकसान पण नाही झालेली. प्रत्यक्ष येऊन बघा. रस्ता अडवलाय तिनं ते गावाचा ते रस्ता तिनं सळा करून विकास करून द्यायचा का? आमचा रस्ता अडवलाय. मरलेली माणसं कशाने आणायची आम्ही तर वस्तीला? हा, एक म्हातारी मरलेली आम्ही बुरनसात घालून गुंडळून आणली उचलून. विरळी येथील चिलारवाडी ते पाटील वस्ती या रस्त्याची मागणी गेल्या 15 वर्षांपासून नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होती. ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेत ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून हा रस्ता विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आला. त्यामुळे अनेक वर्षांचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होणार अशी आशा नागरिकांना निर्माण झालीय. मात्र रस्त्याचे काम सुरू असतानाच विरळी गावच्या लोकनियुक्त सरपंचांनी काम थांबविल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला. या घटनेमुळे पाटील वस्ती परिसरातील महिला आणि नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून रस्ता तातडीने सुरू करण्याची मागणी केली. मोर्चानंतर माजी उपसरपंच बापूशेठ नलवडे यांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधित रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याबाबत ग्रामपंचायतीकडून पत्र दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रस्त्याचे रखडलेले काम पुन्हा सुरू झाले आहे. दरम्यान या प्रकरणात रस्ता का थांबविण्यात आला याबाबत विद्यमान सरपंचांची अधिकृत भूमिका समोर आली आहे. मॅडम नमस्कार. नमस्ते, बोला. परवा जो विरळी येथील ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांनी पाटील वस्तीचा जो मोर्चा काढला होता तो रस्ता बंद करण्यात आला होता म्हणून काढला होता. हा हा त्या ग्रामस्थांचं असं म्हणणं होतं की संबंधित रस्त्याची मागणी गेल्या 15 वर्षापूर्वीची आहे बरं. आणि आजच्या परिस्थितीत आम्हाला रस्ता हा मंजूर झालेला आहे. सध्या त्याचं काम सुरू आहे. हा परंतु आमच्या गावच्या सरपंच सन्माननीय गोटुगडे मॅडमने हा रस्ता बंद केला आहे म्हणून आम्ही मोर्चा काढलेला आहे. हा 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 तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल? रस्ता का बंद केला याचा पाठीमागचं कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा की मला विरळीतल्याच तिथल्याच म्हणजे रस्ता जिथून गेलेला आहे त्या रस्त्याच्या कडेच्या शेतकऱ्याचा मला अर्ज आला, तक्रारी अर्ज, की मुळात त्यांच्या हद्दीतून किंवा त्यांच्या निम्म्या शेतातून रस्ता गेलेला आहे. थोडक्यात अतिक्रमण त्यांच्या शेतातून केलेलं आहे. विथ झाडं तोडलेली आहेत. मग झाडं तोडलेली आहेत म्हटल्यावर मी फक्त बांधकाम विभागाला पत्र लिहिलं त्यांच्या तक्रारीच्या अर्जाच्या अनुषंगाने की बाबा असं असं रस्ता सुरू आहे आणि तो वृक्षतोड झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि ती कसून चौकशी व्हावी. आता आमचं काम आहे हो का, आपल्या जर निदर्शनास येऊन जर आपण कानाडोळा करणं हे आपली चुकी आहे. जर आपल्याला माहित नसतं तर आपण ठीक आहे म्हटलं असतो, पण आपल्याला समोर डोळ्यानं दिसते झाडं तोडली जात आहेत तर आपण याच्यावरती आक्षेप घेतलाच पाहिजे. मग ते काम होतंय. हो बघा, काम मंजूर आहे, काम सुरू आहे. ते बंद जरी असलं 1-2 दिवस तरी ते कुठल्याही प्रोसेसनं सुरू असलेलं काम किंवा मंजूर असलेलं काम आज नाही तर वर्षांत ते होतच. हे तुम्हालाही माहिती आहे. तर इस्टिमेट वर्क ऑर्डर सगळं झालं का, त्याला निधी पडला का, ते काम करणं गरजेचं असतं आणि ते करावंच लागतं. बरोबर. जर आपण आपल्या पर्यावरणाची हानी होत असेल म्हणून आपण गप्प बसणं हे कितपत योग्य आहे?
बर, म्हणजे काम थांबवण्यामागं नेमकं हे कारण आहे का, म्हणजे कारण हेच पर्यावरण? होतं, बाकी हा, काही हा, कारण हा. नव्हतं. नमस्ते, मी प्रशांत गोरड, माजी सरपंच. मुळात सरपंच मॅडमनी तक्रार केल्याप्रमाणे या ठिकाणी कोणत्याही शेतकऱ्याच्या क्षेत्रामधून हा रस्ता जात नाही आहे. त्याचबरोबर सरपंच मॅडमच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. तर एकही झाड या ठिकाणी या रस्त्याच्या कामामध्ये तुटलं गेलेलं नाही आहे. मुळात त्यांना हा रस्ताच होऊ द्यायचा नाही. त्यामुळे त्यांनी काहीतरी कारण लावायचं म्हणून लावून त्या ठिकाणी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्या रस्त्याप्रमाणे यापूर्वी देखील बरीचशी विकास कामं त्यांनी अडवण्याचा असाच प्रयत्न केला होता. आज देखील पुन्हा त्यांनी तो प्रयत्न केला आहे. कोणत्याही शेतकऱ्याची या ठिकाणी तक्रार नाही. जे शेतकरी या रस्त्याच्या कडेला आहेत त्या शेतकऱ्यांची संमती आपण ग्रामपंचायतला त्या ठिकाणी स्टॅम्प पेपरवर दिलेली आहे. मुळात ज्या शेतकऱ्याचा त्यांच्याकडे अर्ज आलेला आहे तो अर्ज माझ्याकडे आहे. त्या शेतकऱ्यांनी या अर्जामध्ये देखील असं सांगितलेलं आहे की माझ्या क्षेत्राच्या बाहेरून रस्ता जातोय. तरी देखील सरपंच मॅडम या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतायत की शेतकऱ्याच्या शेताच्या मधून रस्ता जातोय. मुळात त्या या रस्त्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष आल्याच नाहीत. त्यांनी इथे न येता कुठल्याही गोष्टीची पाहणी न करता हा रस्ता अडवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या सहीने बांधकाम विभागाला हा रस्ता बंद व्हावा म्हणून अर्ज दिलेला आहे. खरं तर ज्या शेतकऱ्याच्या अर्जाचा उल्लेख या ठिकाणी केला जातोय त्या शेतकऱ्याच्या नावावर या रस्त्याच्या लगत कोणतंही क्षेत्र येत नाही. कदाचित हा जो अर्ज आहे हा शेतकऱ्यांनीच दिला का हा संशोधनाचा विषय होईल. तर रस्त्याचे काम सुरू झालेले आहे. लवकरच येथील ग्रामस्थांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. यामुळे पाटील वस्तीवरील लोकांना दिलासा मिळालाय. धन्यवाद. अधिकृत आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी माण महाराष्ट्राचा न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.